सोलापूरच्या इतिहासात प्रथमच होम मैदानाचा लिलाव. मुंबईचे व्यापारी चौधरी यांची 6,21,00,000ची बोली. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त भरणाऱ्या गड्डा यात्रेतील प्रमुख परिसर असलेल्या होम मैदानावर स्टॉल उभारण्यासाठी पहिल्यांदाच लिलाव करण्यात आला आहे. तब्बल 1.5 महिन्यांसाठी होम मैदान मुंबई येथील व्यापारी चौधरी यांनी 6,21,00,000 रुपयांना घेतले आहे. गतवर्षी याच चौधरी यांनी 40 लाख रुपये देण्यासाठी नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांचा आज 85वा वाढदिवस आहे. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण मिळणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. यामागील कारण म्हणजे 2023 मध्ये पक्षात उभी फूट पडल्यानंतर एकदाही सार्वजनिकपणे शरद पवारांना न भेटलेले त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सहपरिवार आज अचानक सकाळी शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत. अजित पवारांबरोबर त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेतेही उपस्थित आहेत. खास म्हणजे याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. कांद्याला 3,000 रुपयांचा सरासरी भाव. सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 3,500वर गेलेला कांद्याचा सरासरी भाव आता 3,000 रुपयांवर आला आहे. बुधवारी सोलापूर बाजार समितीत 424 गाड्या कांदा आवक झाली होती. त्यातील 5 क्विंटल कांद्याला 6,300 रुपयांचा भाव मिळाला, तर 32 क्विंटल कांद्याला अवघा 500 रुपयांचा दर मिळाल्याचे पाहायला मिळाले. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि वेळेत दर्शन मिळावे यासाठी तिरुपती बालाजी आणि शिर्डीच्या धर्तीवर विठ्ठल दर्शनासाठी टोकन दर्शन सुविधा सुरू करण्यात येणार आहे. याकामी ऑनलाईन संगणक प्रणाली राबवण्यासाठी टीसीएस कंपनीने मंदिर समितीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. टीसीएस कंपनी मंदिर समितीला टोकन दर्शनासाठी मोफत संगणक प्रणाली देणार आहे. आता लातूर सोलापूर आरामदायी प्रवास. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने सोलापूर लातूर या मार्गावर शिवाई बस सेवा सुरू केली आहे. याचा फायदा लातूरातील अनेक प्रवाशांना होताना दिसत आहे. वातानुकूलित बसमधून आरामदायी प्रवास करण्याची सुविधा या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला पुन्हा घरघर लागल्याचे चित्र आहे. कारण सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते यांच्या राजीनाम्याला 24 तासही उलटत नाहीत, तोच अक्कलकोट काँग्रेस तालुका अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जबरदस्त यश मिळाल्यानंतर पक्ष पुन्हा उभारी घेत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. परंतु विधानसभेच्या निकालानंतर पुन्हा गड ढासळायला सुरुवात झाली आहे. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी मंत्रिमंडळाचा तिढा अजून सुटला नाहीये. तिन्ही पक्षात मंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. यात एकनाथ शिंदे गटाची कोंडी होताना दिसत आहे. गृह खातं न मिळाल्यानं एकनाथ शिंदे आधीच नाराज असल्याची चर्चा आहे. आता त्यांच्या हातून महसूल खातं देखील जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. अशी एकूण स्थिती असताना शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे. निकाल विरोधात गेला तर शिंदे गटाचा एक खासदार कमी होण्याची शक्यता आहे. कारण आज मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांच्या बाबतचा उच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक. बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा व रक्कम दुप्पट होणार असल्याबाबत व्हिडिओ पाठवून फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक 8 नोव्हेंबर 2022 ते 14 मार्च 2024 रोजी घडली. या प्रकरणी प्रवीण कुमार सुरेश अकीम वय 34 राहणार एफ ग्रुप विडी घरकुल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विवेक बाळकृष्ण मिश्रा राहणार माहीत नाही यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. लोकांची फसवणूक केल्याबद्दल बोगस डॉक्टरावर गुन्हा. तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील डॉक्टर प्रवीण विरुपाक्षप्पा बडगिरे हे स्वतःच्या राहत्या घरात 4 ते 5 वर्षांपासून विनापरवाना वैद्यकीय पात्रता परीक्षेचे सर्टिफिकेट नसताना बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय करत होते. रुग्णाच्या जीवितास व आरोग्यास धोका होईल याची जाणीव असतानाही लोकांची फसवणूक केली म्हणून सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्लास्टिक मुक्त सोलापूर मोहीम 20 डिसेंबर पासून. कॅरीबॅग विकाल तर 5,000 रुपये दंड.
महापालिका प्रशासन विशेष स्वच्छता मोहिमेनंतर 20 डिसेंबर पासून प्लास्टिक मुक्त सोलापूर ही मोहीम हाती घेणार आहे. प्लास्टिक कॅरी बॅग, थर्माकोल देणारे आणि घेणारे यांच्यावर 5,000 रुपये दंडाची कारवाई होईल. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होईल असा इशारा अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिला.